हाय हॅलो नमस्ते सत श्री अकाल. वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. तर ॲक्च्युली आज आहे बुधवार, वेन्सडे. आज वेन्सडे आणि पाऊस तर अजून पण चालूच आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून पाऊस एवढाच चालू आहे ना की मी सोमवारी माझ्या मुलीला शाळेत घेऊन गेलेली. शनिवारी सुट्टीच होती, शुक्रवारी शाळेत घेऊन गेलेली तिला. त्याच्यानंतर मी तिला अजून शाळेत नेलेलं नाही, कारण की काल सुट्टी होती, डिक्लेअर सुट्टी होती काल. आणि आजची तर काय माहिती नाही, पण पाऊस खूप जास्त चालू आहे. तर मी विचार केला की नाही जात बाहेर, कारण की शाळा खूप थोडीशी लांबच आहे, शाळा जवळ नाही आहे. ती ठेवायला गेली होती. कपड्यांची मशीन लावली आहे मी, वॉशिंग मशीन लावली. आणि राकेश पण गेला आहे. राकेश गावाला गेला आहे ॲक्च्युली जागेच्या कामासाठी. पाऊस थोडा कमी तर कदाचित थोडंसं रात्री होईल म्हणून गेला आहे तो. म्हणजे पाऊस कमी म्हणजे काय, आज ते कोणी लोक येणार होते, काही लोक येणार होते, तर त्याच्यासाठी गेलेलं आहे. गावाला राकेशला ऑफिसला तर त्याने सुट्टीच घेतली आहे. आणि पाऊस पण चालूच आहे, पाऊस पण गावाला थोडा कमी आहे बोलतात पाऊस, माहिती नाही काय. तर तो आल्यानंतरच किंवा त्याने मला फोन केला तर समजेल. मी त्याला फोन नाही करणार, कारण की तो माझा फोन उचलत नाही. मग मी फोन केला ना तर तो माझा फोन उचललेला जसं नाही. आणि तुम्ही बघा माझ्या मागे किती मशहूर पेंटरने चित्र काढलं आहे. मग मी कधी कधीला विचारते हे काय आहे, हे काय, हे काय. म्हणजे बोलते मम्मा हे पप्पा आहे, हे माझं घर आहे, हे तिचं घर आहे, इथे कुठेतरी तिचं घर पण आहे. तुम्हाला दाखवते. हां, तुम्हाला ते वरती दिसते, ते बघा इथे दिसते तुम्हाला, इथे हे तिचं घर आहे असं तिचं म्हणणं आहे. हे तिचं घर आहे, हे तिचं घर आहे. आणि इथे जे दिसते ना हे सगळं आहे ना, हे सगळं तिचं ती सांगितलं तिने पप्पा आहे. हां, तुम्ही सांगितलं तो पप्पा आहे, ब्ल्यूसारखा कलर जातो. आणि दुसरी ती मम्मा आहे, ती मध्ये ब्लॅक दिसते, ती बेबो आहे आमची. हे मध्ये ब्लॅक दिसते ना दोघांच्यामध्ये, ते बेबो आहे. आणि तिचे जे गणित असतं ना ते तिलाच माहिती. खूप मस्ती करते ती, खूप जास्त मस्ती करायला लागते. अक्षरशः मी जसं फोन कॅमेरा उचलते काही शूट करण्यासाठी ना, तरी तशी तिलाच वाटतं की हां आता ही आपला काय नाही बोलणार, मग आपण आपलं काय पण करू शकतो. तर आणि गाणीसुद्धा अशी बोलते ना ती, एक नंबर ते शेकी शेकी सॉन्ग ते बोलते, साहिबा बोलते, थोडीशी तो बोबडी बोलते ना, त्याच्यामुळे तर कसं ऐकायला थोडंसं मजा येते ॲक्च्युली ऐकायला. म्हणजे काय बोलते कधी म्हणजे बाकीच्यांना समजत नाही, मला समजतं. तिच्या मावशीला थोडंफार समजतं. आणि अशी तिच्या मावशीला तर थोडं कमी समजायला लागले, लांब राहते ना, थोडंसं कमी समजायला लागलं ती लांब राहते म्हणून. आणि ॲक्च्युली मला समजतं, तिच्या टीचरला समजतं काय बोलते. टीचर मला सांगते बरोबर ती काय काय सांगते ते. टीचरला समजतं, मला समजतं, बाकी आमच्याकडे कुणाला एवढं समजत नाही. तिचा पप्पा तर फक्त हो 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 करतो, ती काय पण बोलते तर हो हो फक्त बोलतो. आणि त्याच्यावरती मग ती काहीतरी वेगळंच बोलत असते, तो काहीतरी वेगळं बोलत असतो. त्याने त्यांचं कन्व्हर्सेशन ऐकते ना, आपल्याला हसायला येत असतं की मी बेडरूम किचनमध्ये असेल काय असणार, मला हसायला येत असतं. त्या दोघांचं वेगवेगळं चाललं, त्यात तिचं वेगळं चाललं आहे, त्याचं वेगळं चाललं आहे. तर आता ते दिवसाची अशी सुरुवात झाली कॉफीसोबत नेहमीप्रमाणे. आणि काल तर मी पूर्ण दिवस मला कॉफी घेतली नाही, मी पूर्ण दिवस असं काही नाही, मी ॲडिक्ट नाही आहे कॉफीची, पण मला आवडते, मला लागते कॉफी. आणि घेतली तर बरं वाटतं. तर मी काल तर मला गरज वाटली नाही, कारण काल मला माहिती नाही, पण मला काल बिलकुलच कॉफी घेतली नाही. मी मॉर्निंगला पण नाही घेतली, नाही उठल्या मी कॉफी घेतली असणार. काल संडे परवा तशी कॉफी माझ्याकडे थोडी होती, तर मी ती सकाळीशीच पिली आणि त्याच्यानंतर मी कॉफीच नव्हती घेतली. मी काल सकाळी कॉफी उठल्यावरती घेतली, जशी मी आता आंघोळ वगैरे करून घेतली तशी काल पण आंघोळीनंतर कॉफी घेतलेली. आज कॉफी आता आंघोळ झाल्यानंतर घेतली आहे, पण आज माझी कॉफी होणार दिवसभरात, कारण की कालचा दिवस थोडासा वेगळाच होता. आम्ही लोक फुल चिल मूडमध्ये होतो. तुझे पप्पा पण घरातच होते आणि आम्ही खूप गप्पा गोष्टी केल्या. मला असं वाटतं पाऊस कधी कधी असा जास्त पडतो ना, तेव्हा बाहेर आपले घरची माणसं जेव्हा बाहेर असतात ना, तेव्हा असं वाटतं की थोडा पाऊस नको होता म्हणून.
पण जेव्हा आपल्या घरची माणसं सगळे आपल्या घरात असतात ना, जेव्हा आपली माणसं आपल्या घरात असतात आपल्यासोबत, तर तेव्हा असं वाटतं पाऊस असं पडतो ना, तर तो कधीतरी पडला पण पाहिजे असा. त्याच्यामुळे आपण एकत्र राहतो, एकत्र टाईम स्पेंड करतो, बसतो आपल्या फॅमिलीसोबत, हसतो, खेळतो, बोलतो. कारण की आपल्याला बाहेर जायचं नसतं, आपल्याला काय वेगळी दुनियादारी करायची नसते. तसं मला असं वाटतं की कधीतरी पावसाने असं केलं पाहिजे. पावसाने कधीतरी असं केलं पाहिजे. आणि पावसाळ्यातच हे होतं जनरली, बघा तुम्ही, कारण पावसातच असं माणूस बाहेर जाऊ शकत नाही, डिफिकल्टी येतात वगैरे. एक काळ मला आठवतो कोरोनामध्ये आमची जॉब नव्हता, जॉब गेला होता, 6 महिने जॉब नव्हता. पण ना तुम्हाला खरं सांगते, कोरोनामध्ये आमच्याकडे जिम्मेदारी नव्हती, मुलगी नव्हती ना, जिम्मेदारी नव्हती, तर एवढं वाटत नव्हतं. तर तेव्हा मी त्याला सरळ सांगितलं होतं, एक काम करूया, 6 महिने आपण 2-3 महिने, आम्ही 6 महिने नव्हतो बोललो, 2-3 महिने जोपर्यंत परिस्थिती थोडीशी नीट होत नाही तोपर्यंत आपण घरात राहूया, सेफ राहूया. आपल्याकडे इतका प्रॉब्लेम नाही की आपण जेवू शकत नाही, तर आपण आपल्या घरात राहून सेफ राहूया. भले तो जॉबचं आपण नंतर बघूया, किंवा जेवढासा कोरोनाचा थोडासा प्रॉब्लेम, थोडा ते कोरोना वगैरे ते कमी झालं जरा, असं थोडंसं कमी झाल्यानंतर मग आपण का तिथं जॉब सर्च करायला सुरू कर, किंवा तू सर्च करला आता सुरू कर, मिळेल तेव्हा मिळेल, गडबड नको करूया. पण घरात राहून आपण सेफ राहूया मस्त, आणि खरं टाईम स्पेंड करूया एकमेकांबरोबर. आणि सिरियसली आम्हाला इतका टाईम स्पेंड करायला भेटला ना. 6 महिने आम्ही घरात होता जॉबला, म्हणजे आम्हाला जॉब नव्हता. तर तो सर्च आम्ही लोकांनी स्टार्टिंगचे 2 महिने तर सर्च पण नव्हतं केला, कारण मिळाला तर जाणार कसा. जर आम्हाला जॉब सर्च केला आणि भेटला, इन केस मिळाला आम्हाला, जर मिळाला तर मग आम्हाला लगेच जावं लागेल. म्हणून आम्ही पहिले सुरुवातीचे 1-2 महिने आम्ही सर्चच नव्हता केला जॉब. नंतर सर्च केल्यावर भेटला जॉब. सॅलरी कमी होती, पण ह्याने एक्सेप्ट केली, कारण की आपल्याला परत असं न एक्सेप्ट करून कसं चालेल ना, घरात किती दिवस बसणार, काहीतरी चालू राहिलं पाहिजे ना. तर आम्ही लोकांनी मग तो जॉब एक्सेप्ट केला आणि तो कंटिन्यू केला. पण खरं सांगते, तो जो टाईम होता ना कोरोनाचा काळ, 1 नंबर होता तो. लोकांचं, मी असं नाही बोलते कुणाला प्रॉब्लेम झाला म्हटलं त्याच्याबद्दल, लोकांना त्रास झाला, प्रॉब्लेम झाला, खूप जवळची माणसं पण काही गेली. म्हणजे माझ्या मिस्टरांचे काकासुद्धा गेले, राकेशचे काका, ते पण वारले. पण असं काय नाही की, बघा, प्रत्येकाचं वेळ असते, त्यांची कदाचित वेळ असेल गेले, आपण असं बोलू शकत नाही. पण आपली माणसं जवळची झालं तर आपल्याला वाईट वाटतं. पण खरी गोष्ट आहे, म्हणजे त्या लोकं पण तर आता म्हणजे जवळचं नसेल, पण त्यावेळी ना खरं सांगू तर जवळचं आणि दूरचं असं काय नव्हतं. त्यावेळी माणसाला काय झालं, कुठे काय ऐकलं ना की बाबा ह्याला असं झालं कोरोनामुळे, तर तेव्हा वाईट वाटायचं, खूप वाईट वाटायचं की अरे असं नव्हतं व्हायला पाहिजे. जिम्मेदार आहेत, लहान मुलं आहेत त्यांची, किंवा ज्यांची लहान मुलं आहेत त्यांच्याबरोबर लहान मुलं आहेत, आणि ज्यांची मुलं मोठी आहेत, मला असं वाटायचं जाऊ दे, आता वेळ आली होती नीट जगण्याची, आयुष्य जगण्याची, आणि आता झालं. म्हणजे माणूस दोन्ही साईडने बोलतच असतो, तर तो वेगळाच भाग आहे. तर कोरोनामध्ये तरी आम्ही लोक सेफली घरामध्ये होतो, आणि 6 महिने घरामध्येच होतो. 6 महिने खरं सांगू तो टाईम चांगला स्पेंड केला आम्ही. फक्त उठायचं, झोपेतून उठायचं उशीर, पण खरं सांगू तर ते उशिरा नाही, आम्ही तेव्हा लवकर उठायचो, कारण तेव्हा ना तर माहिती नाही, पण ना जाग यायची, त्याची काहीच काम नसेल. आम्ही सकाळी उठायचो, आमच्याकडे डॉग होते, आमची बेबो होती, बेबो होते, आम्ही दोघं होतो. आणि कालचा दिवस तर खूपच चांगला वाटला, घरात बसून होतो. संध्याकाळनंतर मला थोडंसं बोर वाटलेलं, कारण दिवसभर आपण तेच करून पण मला कंटाळतो ना. मग संध्याकाळ थोडंसं बोर वाटलं, बसून थोडंसं आम्ही मुलांबरोबर गप्पा गोष्टी केल्या. आम्ही खरं सांगू तर रात्री तुम्हाला 12-12:30पर्यंत आम्ही लोक असंच काहीतरी टंगळमंगळ करत होतो. झोपलो किती वाजता, म्हणजे लेटच झोपतो असं काय नाही, पण आम्ही रात्री तर, मी तर खूप थकलेली, मला असं वाटतं कधी पडते आणि कधी डोळे बंद होते. आणि मी अक्षरशः मला हॉरर पॉडकास्ट बघायला खूप आवडतं. आणि आता मग ब्लॉगिंग सुरू केल्यापासून आहे ना, जवळपास 1.5-2 महिने झाले, मी ना एक पण हॉरर पॉडकास्ट पूर्ण बघितलेला नाही, एक सुद्धा बघितलेला नाही. आणि मी रोज तो चालू करते रात्रीच्या वेळी, तोच पॉडकास्ट, असं नाही की त्याचेच अजून असते, तोच पॉडकास्ट मी रोज रात्री चालू करते, इयरबड कानात लावते आणि आडवी पडते. जसे मी विचार करते, डोळे बंद करून ऐकते, बरं वाटेल. डोळे बंद केल्याकडे डोळे बंदच होतात, डायरेक्ट सकाळीच उघडतात डोळे.
मग मी आता आजकाल 2 दिवस तसं झालं, दुधाचा वगैरे प्रॉब्लेम झाला. मग मी काय विचार केला की दूध बाहेर राहील, मग त्यापेक्षा मी दूध काय करायचे, दूध आपली ठेवूनच मग दुसरीला दूध वगैरे दिलं ना बॉटल, तर मग दुधाचं टोप आहे ना फ्रीजमध्ये ठेवूनच मी झोपते 2 दिवसापासून. मग त्याच्यामुळे ना दूध खराब होण्याचा प्रश्न येत नाही. म्हणजे मला झोप जरी लागली ना तरी काही फरक नाही पडणार. असं कसं काय तर हां, म्हणजे दूध माझं बाहेर राहिलं तर मग दूध खराब होतं. मग मी दूध आतमध्येच ठेवून दिलं होतं. आणि लिटरली मला सांगू, मला ना रात्रीसुद्धा तेच झालं. मी कानाला एअरपॉड लावला आणि मला फोन बाजूला ठेवून डोळे फक्त मी असे मिटले, उघडल्यावर सकाळ झाली. खूप जास्त ॲक्च्युली मला वाटतं मी थकते खूप जास्त आहे, त्याच्यामुळे होतं आहे तसं. पण मला आधी असं होत नव्हतं. आणि माझ्या एवढी अलर्ट झाली होती ना, मी मुलगी झाली ना तेव्हा इतकी अलर्ट झाली होती ना की काय सांगू, खूप अलर्ट. म्हणजे अक्षरशः एक सुई पडली ना तरी मला जाग यायची. पहिली गोष्ट मला झोपच लागायची नाही. आणि माझी मुलगी ना हल्ली ना, ती पाळण्यात जरी असेल आणि मी झोपली आणि जर मी हल्ली ना अशी पाळण्यामध्ये, ती मुलगी हल्ली ना माझी, ती हल्ली तरी मला समजायचं. आय डोंट नो वाय, कसं म्हणजे ती पाळण्यात हलते आहे, फक्त अशी हल्ली ना पाळण्यामध्ये, त्यामुळे शाळाच करतात. फक्त ती हल्ली ना की मी लगेच, मला मी बेडवरती असायची, मला लगेच समजायचं की ती हल्ली आहे. उठायची बघली तर ती उठली आहे. आवाज नाही, काय नाही, रडण्याचा आवाज वगैरे नाही, झोपली असायची ती. फक्त हल्ली ना तरी मला समजायचं. माहीत नाही ती एवढं अलर्ट झाली. आता माझं आत्मा तिथेच असेल आसपास, झोपली की सगळी आत्मा तिकडे थकव्यामुळे मी पडलेली असेल आणि माझी सूक्ष्म आत्मा तिथे तिच्या आजूबाजूला फिरत असेल माझ्या मुलीवर लक्ष ठेवून. सो इतकी अलर्ट झाली मी. आणि मी एवढी अलर्ट कधीच नव्हती माझ्या घरी असताना. लग्न अगोदर मी इतकी अलर्ट कधीच नव्हती. कारण मला ना झोप अशी लागायची ना, पहिली झोपले ना की कोणी सकाळीच उठे जायला. आता जशी मी आता मला जसं होतं ना थकवा, तसं मला पहिलं व्हायचं. पण नंतर मधल्या वेळामध्ये मी पूर्ण अलर्ट, एवढी अलर्ट म्हणजे मुलगी सगळी त्याच्यानंतरची गोष्ट करते. पण आता माझी मुलगी जराशी मोठी झाली आहे, तर मला एवढा फरक मला वाटायचं मोठी होतं तरी. लहान होते तर खूप असं वाटायचं की खूपच लहान आहे, जराशी मोठी झाली तर बरं होईल, मी तिला काय पाहिजे नको ती मला सांगू शकते. आता आपल्याला समजतसुद्धा नाही इतकं लहान बाळ काय बोलतो. मी एकटी 100 सांभाळले तिला. आमच्या घरामध्ये मी जन्म झाल्यानंतर मी काहीतरी 17-18 दिवस माझ्या आईकडे जाऊन राहिली होती. त्याच्यानंतर मग मी परत इकडे आली माझ्या घरी म्हणजे ह्या घरामध्ये. इथं कोण नव्हतं मला, म्हणजे मी आणि माझे मिस्टर आणि तेवढची डॉग पण होते. तुम्ही 100 सांभाळले तिथे पूर्णपणे. दिवसभर माझी तिची मावशी म्हणजे माझी ताई सेम बिल्डिंगमध्ये वर राहायची. पण ती पण किती दिवस आहे, किती वेळ येणार ना, तिचं पण तर घर आहे. तर पूर्णपणे सांभाळणं म्हणजे ना, खरं सांगू तर खूप मोठा डिफिकल्ट टास्क असतो. लहान मुलांना सांभाळणं, विषय फक्त दुसरीकडेच जातो. तर असं आहे. तर खूप जास्त चांगला टाईम स्पेंड केला आम्ही काल. आणि आजसुद्धा पाऊस आहे, खूप सुंदर हवा सुटली बाहेर. विंडो पण ठेवले कारण खूप जास्त तेवढी थंड हवा येत होती अक्षरशः की आपण तोंडातून असं होईल असं होतं. ततपप्पा होत होतं माझं मगाशी. तर मी विचार केला की थोडंसं विंडो बंद ठेवते आणि मी आता कॉफी घेते. कॉफी घेतलं तर बऱ्याच गोष्टी मला सुचतात. असं काय नाही, सुचायच्या सध्या सुचतात बरोबर, ज्या नाही सुचायचे ते नाही सुचत. प्लॅनिंग पण झालं आहे फिरायला वगैरे, कुठे गेलो नाही आम्ही अजून. ऑगस्ट आहे, सध्या ऑगस्ट चालू आहे ना. गणपती आहेत माझ्या आईच्या घरी ऑगस्टमध्ये. गणपती असतात माझ्या आईकडे 1.5 दिवसाचे. तर गणपतीसाठी पण मी आईकडे जाणार आहे. तिकडे सुद्धा मी चांगला मस्त ब्लॉगिंग करणार आहे तिथे सुद्धा. तर आता आधी मी कॉफी संपवते, नंतर भेटूया आपण. बेबा भूक लागली आहे. बेबा भूक लागली आहे. ए बिबो
बघ बेबी, व्हिडिओमध्ये बघ बेबी, छोटा बेबी. एवढा मोठा बेबी. मग जेव्हा आणते हा. डाळ भात कोण खाणार? ओके. चला ते कसं का जेवण घेते आता. जेवण घेते, पहिला भूक लागली खूप जास्त. बेबोसाठी 2 चपात्या बनवते, कारण बेबोला आता थोडी इथे संपली आज. ॲक्च्युली बेबोचं पेडिग्री संपलं आहे, तर ऑर्डर केलं आहे पण ते अजून आलं नाही आहे. पण दुसरं वालं थोडंसं मागवलं होतं ना, तर आता ही चपात्या तिला 2 चपात्या बनवते. दही भात रात्रीचं वातावरण गार पण आहे ना, तर पाऊस वगैरे पण आहे, तर दही भात नाही देणार तिला. थंड वातावरणामध्ये कुठे दही दे. त्या हिशोबाने जरी करायला गेली ना तर मला रात्री येतील. मी बघितलं असेल आता तुझ्या डोळ्यासमोर बघा, मी बोलण्या चक्करमध्ये होते, दूध गेलं. काम करून करून जमली आणि सिरियसली काय होतं. ॲक्च्युली टाकीत पाणी नाही आहे आणि हे असं काम वाटतंय नवीन नवीन. अजून मला कपडे वाळत घालायचे. कामांची लिस्ट आहे ना, मला सगळं कामं उद्याच्याला ढकलायला लागतात. कधी कधी इतकी कामं असतात, लिस्ट संपत नाही. टाईम संपतो पण लिस्ट संपत नाही. Papai tiap hari.
हॅलो. माझं नाव आहे. तर ॲक्च्युली मी आता बसले होते, मी आता व्लॉग एंड करण्यासाठीच आले होते आणि खूप उशीर झालं, 11:15 11:30 झालेत रात्रीचे. खूप काम पण होतं, आज पाणी पण संपलं, कपडे वगैरे वाळत घातले. पाऊस तर अजून चालू आहे बघा तुम्ही, आज 4-5वा दिवस आहे. आज पाऊस कंटिन्यू चालू आहे आणि उद्या पण शाळेचं काही हिच्या खरं नाही, कारण की काल आणि आज सुट्टी होती. आणि विचार पहिला व्लॉग एंड करते, कारण व्लॉग एंड केला तर मी एडिट करू शकेल. तर माझा हा व्लॉग मी आत्ता इथे एंड करते. आणि तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.